2019च्या निवडणुकांच्या तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश तर सुप्रीम कोर्टाकडून पक्षचिन्ह परत मिळण्याची ठाकरेंना आश्वासन. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटी रुपये चोरी होतात. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. तर शिंदेंना लिहिलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलं तर राज ठाकरेंचा गैरसमज झाल्याचा सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण. दिल्ली आंदोलनातील दगडांवरील फिंगरप्रिंटच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी घेतली फिरकी. चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे. राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. पंतप्रधानांकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट. शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केलं. मोदींचं वक्तव्य. तर इतरांनाही आया बहिणी भाजपातल्या लोकांनाही मर्यादा पाळण्यास सांगा. राज ठाकरेंचा सल्ला. पुण्यामध्ये गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार. रामलक्ष्मणाप्रमाणे मोदी शांचं नाव. सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. अमित शहाच्या पुणे दौऱ्यावेळी भाजप काँग्रेस आमने-सामने. काँग्रेस अमित शहा विरोधात घोषणाबाजी. भाजपचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन. वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको. भोंदू अशोक खरात दुसऱ्यांदा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. समता पतसंस्थेतल्या बनावट खाते प्रकरणी करणार चौकशी. 56 व्यक्तींच्या नावे 100हून अधिक बनावट खातं उघडल्याचं आलं होतं समोर. साताऱ्यातल्या कोयना धरणातनं पाण्याचा विसर्ग. वाई तालुक्यात कृष्णा नदीचं रौद्ररूप. 2 धरणात 33,826 क्युसेकनं विसर्ग वाढला. पलूस तालुक्यानं जोडणारा नागठाणे शिरगाव बंधारा पाण्याखाली. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे इराई नदीनं पात्र सोडलं. राजनगर सहारा पार्क आरवंड भागात पुलाचं पाणी. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न. आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला. नाव विचारून छत्तीसगडच्या 2 हिंदू मजुरांना गोळी मारल्याचा प्रकार. लष्कर तोयबाने घेतली हल्ल्याची जबाबदारी.